रामकृष्ण हरी. खूप दिवसापासून वाटत होतं की ब्लॉग बनवावं आणि ब्लॉग चालू करावेत. आजपासून पांडुरंगाचं नाव घेऊन ब्लॉग चालू करतोय. आजच्या ब्लॉगचा आपला विषय आहे वारकरी संप्रदाय आणि त्यामध्ये घुसलेली कट्टरता. आजचा विषय आपण धर्म या शब्दावर करणार आहोत. धर्म म्हणजे नेमके काय? आणि काही कीर्तनकार, काही भक्त मंडळी, काही संत मंडळी जे आजचे कलियुगातले आहेत. मी संत मंडळी म्हणजे जे आपले सांप्रदायिक संत मंडळी आहेत, म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, असे जे संत मंडळी आहेत यांच्याविषयी मी बोलत नाही. आजचे जे स्वयंघोषित संत आहेत, संत मंडळी, कीर्तनकार मंडळी, ते धर्माचा प्रचार नेमकी कसा करतात यावर आज आपण बोलणार आहोत. भगवान धर्म म्हटलं, हिंदुत्व म्हटलं की पहिला शब्द येतो भगवान विष्णू. भगवान विष्णू यांनी खूप सारे काही अवतार घेतलेत, धर्म रक्षणाकरता अवतार घेतलेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, असं भगवान विष्णूंचं ब्रीदवाक्य आहे. ज्या वेळेस धर्माची ग्लानी होईल त्यावेळेस मी धर्माचं रक्षण करण्याकरिता अवतार घेईल, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मग जे काही आपण सांप्रदायिक मंडळी आहेत, जे काही कीर्तनाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार करतात, त्यांना मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावे. हिंदुत्व म्हणता, मग तुम्ही भगवान श्रीकृष्णांना म्हणता? भगवान श्रीकृष्णांना जर मानत असेल तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मुखातून निघालेली गीता, म्हणजेच जी गीता आहे तेही मान्य करता, बरोबर? गीतेवरच सर्व काही टिकून आहे, सर्व काही गीतेवरच चालतंय हे मान्य आहे. मग जर असं असताना धर्म म्हणजे काय ह्याची व्याख्या भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये लिहून ठेवली आहे, ही सर्वांना ज्ञात असावी. धर्म म्हणजे कोणता? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जैन धर्म, ख्रिस्त धर्म हे धर्म नाहीत. धर्माची व्याख्या खूप वेगळी आहे, स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. धारणात धर्म मिथ्याहू धर्म धारयते प्रजा, यस्या धारण संयुक्त स धर्म इति निश्चित. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगतात? अर्जुनाला काय उपदेश करतात? धारणात धर्म मिथ्याहू धर्म धारयते प्रजा, यस्या धारण संयुक्त स धर्म इति निश्चित. म्हणजेच काय? धर्म ही अशी एक संकल्पना आहे, असा एक आधारस्तंभ आहे ज्यामुळे प्रजेचं रक्षण होतं, प्रजा एकत्र राहते, त्याला धर्म असे म्हणतात. धारणात धर्म मिथ्याहू धर्म धारयते प्रजा, यस्यात धारण संयुक्त स धर्म इति निश्चित. हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. मग आपण कोण गेलो सांगणारे की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म म्हणणारे कोण गेलो आपण? स्वतः भगवान श्रीकृष्णाला मानतात आणि धर्माची व्याख्याही पाठ नाही आहे. धर्माची व्याख्या काय ते माहीत नाही. आजकाल कीर्तनकारांना असं झालंय, सर्व धर्म समभाव हा सुद्धा त्यांना वाईट शब्द वाटतोय. कशा प्रकारे आपण जगतोय? अरे मानवता म्हणण्यापेक्षा ज्या संदर्भाने माणसाला जपतात, माणूस माणसाला जपतो, एकत्र येतात, त्या शब्दाला, त्या आधारस्तंभाला धर्म असे म्हणतात, बरोबर? त्या आधारस्तंभाला असे धर्म असे म्हणतात.